पेंगेस म्हणून राहत असतो त्या अण्णांना बाई बनवतो. म्हणजे मुळातला मी पुरुष आहे अर्ध्या नाटकात त्या पुरुषाची बाई होते. तर त्याला मी सांगितलं कुमार सोनीला की बाबा मी पुरुषांमध्ये सुद्धा उंच आहे, तर मी बाई बी काय करत नाही ते उगाच हे. आणि त्यावेळेला ना इतक्या प्रमाणात पुरुष बाईचे रोज करत नव्हते. मी ज्या वेळेला वास्तूची सासू केलं त्या सर्रास ते केले जात नव्हते. तर त्याला मी सांगितलं की मला असं नको. मी खूप प्रयत्न केला की मला मी बाई म्हणून बरा दिसणार नाही. तर त्याला भयंकर कॉन्फिडन्स होता की नाही तुम्ही करूया आपण व्यवस्थित इंटरव्हलला तुम्हाला व्यवस्थित बाई घाईघाईत करायचं नाही. म्हटलं कुठेही बिभत्स अशी हे वाटायला नको, काय असं नको वाटायला, नाही वाटणार. आणि मग त्यांनी केली. मला 9वारीतली साडी हे केली मी. तर मी माझी थोडी ट्रिक अशी होती की म्हणजे हाईट थोडी कमी करायला मी उभा राहिलो की पाय दुमडून उभा राहायचो थोडासा. अच्छा. आणि बाकी ती बऱ्यापैकी देखणी दिसली बाई. म्हणजे लोकांनी त्या सगळीकडे मॅनरिझम्स आम्ही ते व्हिडिओज बघतो, तुम्ही ते जे मॅनरिझम्स किंवा पदरांशी खेळणं असेल किंवा तुमचे हे फार बारीक बारीक मॅनरिझम्स बायकांचे पिकअप केले होते. त्यांनी त्याच्या डोक्यात ते होतं की ते तसं त्यांनी केलं. ते मग हेच पात्र तुम्ही हसवापसवी दीप्ती प्रभावळकर पटेल 6 पात्रांपैकी एक पात्र माझी जुळी बहीण होतं. त्यात ते नंतर आलं. तर त्याच्यामध्ये अधिक त्यात ती बाईच दाखवली होती. म्हणजे ती बहीण माझी बहीणच दाखवली होती. त्याच्यामुळे ती आफ्रिकेतनं आलेली. त्यात तुम्ही एक भाषा बोलायचा. ती स्वाहिली मीच लिहिलं होतं नाटक. स्वाहिली शब्दांचे वापर करून मी ती भाषा बनवली होती. आणि मुलगा बाहेर गेलाय. तर त्याला ते विचारतो कुठे गेला तो मुलगा. तर तो बाहेर फुलझाडांची पानं खातोय. पानं का खातोय तर आमच्याकडे निवडुंग असतात. ते इथे आफ्रिकेत निवडुंग असतात, त्याला पानं आवडतात. काही नवरा काय करतो तो बिझनेस आहे कसला शाहमुर्गाच्या अंड्यांचा म्हणून. शाहमुर्गाची अंडी कोणी विकत नाही पण आहे. तर ते असं एक्झॅजरेशन थोडं ॲब्सर्डिटी असं त्याच्यात